नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, बकासूरच्या जाहीर निषेधबद्दल आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर भावांनो, मी तुम्हाला प्रथमतः सांगतो, आता तुम्ही देखील मला बोलत असतील का बकासूरची एवढी लेट व्हिडिओ का तुम्ही टाकत आहे? तर भावांनो, याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या यूट्यूबवर थोडा प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे व्हिडिओ काही अपलोड होत नव्हत्या. परंतु तो आता प्रॉब्लेमला मी दूर करून बकासूरच्या जाहीर निषेधची मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कारण देखील तसंच आहे. मानाचं हिंदकेसरी मैदान म्हणजेच पुसेगावकरांचं हिंदकेसरी मैदान 16 डिसेंबरला हे मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूर पाळण्यासाठी आला होता. भाऊनो, दरवर्षी आपला बकासूर गुलालामध्ये असतोय, परंतु त्या मैदानामध्ये बकासूरची गटालाच हार झाली. आणि भावांनो, जेव्हा बकासूर खाली पालायला चालला होता तेव्हा बरेच बकासूरचे फॅन येत असतात. त्यांनी काही झेंडे आणले होते, काही बॅनर आणले होते. भावांनो, ते आनंद व्यक्त करत असतात, कारण त्यांचा आवडता नंदी बकासूर आहे. आपला पण देखील आवडता नंदी आहे बकासूर. आपण देखील बकासूरला सपोर्ट करत असतो. बकासूर झाला, मथुर झाला, चिक्या झाला, असे बरेच नंदी आहेत. ते आपले आपण देखील त्यांचे फॅन आहोत. तर भावांनो, नक्की झालं काय? जेव्हा बकासूर खाली मैदानामध्ये पळताना म्हणजेच पळायला चालला होता, तेव्हा जे पुसेगावचे कमिटीवाले होते त्यांनी खूप वाईट बोलले बकासूरला. तर त्याला आपण नक्कीच म्हणजेच माफीची व्हिडिओ आलीच पाहिजे. कारण भावांनो, तुम्हाला देखील माहितीच आहे, मोहिल शेठ धुमाल बकासूरचे मालक. भावांनो, मोहिल शेठ धुमाल बकासूरचे मालक, बकासूरची 5 वर्ष झाली असतील, 5 ते 5.5 वर्ष झाले असतील बकासूरची सुट्टी करत आलेले आहेत. तेव्हा बकासूरने एकदा देखील मोहिल शेठ धुमाल यांना पाडलेलं नव्हतं. परंतु त्या पुसेगाव मैदानामध्ये मोहिल शेठने म्हणजेच मोहिल शेठ पडले. सुट्टी करताना बकासूर खूप रागात होता आणि भावांनो, मोहिल शेठ देखील पडले तिथे सुट्टी करताना. खूप वाईट वाटलं मित्रांनो. आणि आपल्या बकासूरची तर गटालाच हार झाली. असं भावांनो, बैलगाडी क्षेत्र आहे, इथे हार-जीत तर होतच असते. परंतु बकासूरबद्दल जे वाईट बोललं त्याच्यामुळे खूप बकासूरचे चाहते असतील खूप नाराज आहेत. आणि भावांनो, नाराज असायलाच पाहिजे. कारण भावांनो, बकासूर आपला आवडता नंदी, आपला आपण त्यांना देव मानतो आणि त्या देवाला तसं म्हणजे वाईट बोलणं हे खरंच चुकीचं आहे. आणि यावर माफीची व्हिडिओ घेऊन यायलाच पाहिजे. भावांनो, तुम्हाला माहितीच आहे मोहिल शेठ धुमाळ चुसगावकर. भावांनो, मोहिल शेठ धुमाळ यांनी देखील 2-3 वेळेला माफी मागितलेली आहे. दिलगीर व्यक्ती केलेलीच आहे मोहिल शेठ धुमाळ यांनी देखील. भावांनो, एकदा सेमी पास झाले होते तेव्हा हातवारे मोहिल शेठ धुमाळ यांनी केलं होतं. तेव्हा देखील मोहिल शेठ धुमाळ यांनी म्हणजे चुकी झाली होती त्याच्यावर दिलगिरी व्यक्त करून माफी मागली होती. तर तसेच जे समालोचक होते, ज्यांनी काही हे चुकीचं बोललं, त्यांना त्याही माफीची व्हिडिओ घेऊन यायलाच पाहिजे आणि त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. आणि जाहीर निषेध. भावांनो, बकासूर सलग 3 वर्ष त्या मैदानामध्ये पळताना दिसत आहे आपल्याला. सलग 3 वर्ष बकासूर गुलालाचा मानकरी त्या मैदानामध्ये ठरत आहे. तर भावांनो, एकदा 3 नंबर आणि दोनदा 1 नंबर असा मानकरी आपला बकासूर त्या मैदानामध्ये होत आहे. आणि भावांनो, नक्कीच सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद देखील आपल्या बकासूरच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळेच आपला बकासूर त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होत आहे. परंतु याच वर्षी आपल्या बकासूरची गटालाच हार झाली. असं भावांनो, गटाला हार झाली त्याचं काय आपल्याला वाटत नाही आहे. परंतु जे समालोचक आपल्या बकासूरला बोलले त्यामुळे खूप आपल्याला देखील मन खटखटत आहे. आणि भावांनो, त्यावर आपली माफीची व्हिडिओ आलीच पाहिजे. जाहीर निषेध झालाच पाहिजे. तर भावांनो, नक्कीच बकासूर आपल्याला आता पळताना दिसत नाही आहे. लवकरच आपला बकासूर पळताना दिसेल, कमबॅकमध्ये दिसेल आता बकासूर. आणि जे बकासूरला ट्रोल करत आहे त्यांना नक्कीच आपला देव बकासूर उत्तर देईल म्हणजे देईलच. कारण हा बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर. 1 मैदान हार झाली, 2 मैदान हार झाली, 3 मैदान हार झाली, 10 मैदानं जरी हार झाली तरी बकासूरची जी नावाची क्रेज आहे ती कधीच संपणार नाही मित्रांनो. भावांनो, बकासूर आपला आत्तापर्यंत द्वादशम हिंदकेसरी झालेला आहे, म्हणजेच 12 वेळेला हिंदकेसरी झालेला आहे. तर मालकाचं एक स्वप्न आहे डबल सप्त हिंदकेसरी करायचं. तर ते देखीलच आपला बकासूर लवकरच मालकाचं स्वप्न पूर्ण करेल. आणि भावांनो, हो, जे काही समालोचक असतील, ज्यांनी काही हे बकासूर व चुकीचं जे बोललं त्यांनी माफी मागायलाच पाहिजे, माफी मागायलाच पाहिजे. भावांनो, नक्कीच बकासूर आपल्याला त्यांना माफ करेल आणि माफीची व्हिडिओ यायलाच पाहिजे भावांनो. आणि बकासूर आपला आता पळताना कधी दिसेल याची देखील व्हिडिओ आपल्या लवकरच चॅनलवरती येईल. धन्यवाद भावांनो.